नमस्कार. 2 दिवसापासून बघतो आहे की राघवजी चड्डा यांच्यावरती आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते, नेते आणि त्यांची समर्थक राघवजी चड्डांच्या विरोधामध्ये सेम टू सेम स्क्रिप्ट वाचताना बोलताना दिसत आहेत. सेम वाक्य, सेम शब्द आणि वाक्यरचना जर बघितली तर सर्वांची सारखी आहे आणि एकच स्क्रिप्ट सगळीच जणं वाचताना किंवा बोलताना दिसत आहेत. असं का घडतं? हा योगायोग आहे का? कोणाच्याही वाक्यामध्ये थोडासा विरोधाभास किंवा कमी जास्त काहीही दिसत नाही. हा योगायोग आहे का? आणि जर अशा प्रकारचं जर असेल तर जे ॲलिगन्स लावलेले आहेत माननीय राघवजी चड्डांवरती, ते ॲलिगन्स काय आहेत की ते विरोधी पार्टी म्हणून ज्यावेळेस सभागृहामधून बाहेर किंवा सभागृहावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस राघवजी चड्डा सोबत बाहेर पडलेले नाहीत. दुसरं होतं की ते मोदीजींना डोळ्यात डोळे घालून बोलायला घाबरतात. आणि तिसरं होतं ते म्हणजे आम आदमी पार्टीने घेतलेल्या काही मुद्द्यावरती त्यांनी सही केलेली नाही किंवा याचिकेवरती सही केलेली नाही. हे 3 मुद्दे होते आणि ही तीनही मुद्द्याचं खंडन जे आहे माननीय राघवजी चड्डा यांनी आपल्या शब्दामध्ये सांगितलेले आहे. त्यांनी म्हणलेलं आहे की जो पहिला मुद्दा आहे की सभागृहामध्ये बहिष्कार घालणं किंवा मग विरोधी पक्षाची भूमिका न बजावणं. त्यांनी म्हणलेलं आहे की राज्यसभेमध्ये सगळे कॅमेरे लावलेले आहेत, असं एकही फुटेज दाखवा ज्या वेळेस आम आदमी पार्टीने बहिष्कार टाकण्याचं सभागृहावरती जाहीर केलं त्यावेळेस राघवजी चड्डा त्यांच्यासोबत होते. आणि असं एकही वेळेस घडलं नाही की ते राघवजी चड्डा त्यांच्यासोबत नव्हते, पण जाणून बुजून तेही ते बोलतात. दुसरं होतं की ते बोलायला घाबरतात किंवा मोदीजीच्या डोळ्यात घालून बोलायला त्यांना हिम्मत नाही आहे किंवा भीती वाटते त्यांना. आणि असं जर का असेल तर मग जी जनतेची मुद्दे मांडलेली आहेत, मग ते एअरपोर्टवरती कमी दरामध्ये फूड मिळायला पाहिजे, जे डिलेवरी बॉय असतात त्यांचं 10 मिनिटाची डिलेवरी ही त्यांच्या जीवघेणी ठरू शकते, किंवा मग असे कितीतरी मुद्दे आहेत ज्यांनी 4 वर्षामध्ये त्यांच्या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये मोदीला न घाबरता, भारतीय जनता पार्टीला न घाबरता, या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला न घाबरता सभागृहामध्ये त्यांनी मांडलेले आहेत. आणि त्या सर्व मुद्द्यावरती त्या केंद्र सरकारला, मोदीजींना निर्णय घ्यायला भाग पाडलेले आहेत. राहिला जो तिसरा मुद्दा की जे एक याचिका ते दाखल करत होते की निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये किंवा निवडणूक आयोगाला निलंबित करावं यासाठी ते एक याचिका दाखल करत होते. आणि त्या याचिकेवरती आम आदमी पार्टी दाखल करताना राघवजी चड्डा साहेबांनी साईन नाही केली, तर त्याचंही त्यांनी खंडन केलेलं आहे. या याचिका दाखल करत असताना कायद्याच्या दृष्टीने कमीत कमी 50 लोकांची जरी सही मिळाली तर ती याचिका सफिशियंट कोर्ट ॲक्सेप्ट करतं. परंतु राघवजी चड्डा यांच्या एका सहींनी त्यांना आम आदमी पार्टीला काय फरक पडला हे माहिती नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांच्याच आम आदमी पार्टीच्या काही 5 ते 6 सहकाऱ्यांनी त्यावरती सही केली नाही, मग त्यांच्यावरती का कारवाई केली नाही हाही मुद्दा इथे येतो. आणि मला सांगायचं यातून एकच आहे आम आदमी पार्टीला आणि माननीय अरविंदजी केजरीवाल साहेबांना, तुम्ही जनतेने तुम्हाला एक भ्रष्टाचारमुक्त चेहरा, चरित्रसंपन्न चेहरा आणि भारताचं भविष्य तुमच्या हातात देण्यासाठीचं एक स्वप्न भारतीयांनी बघितलं होतं. आणि आज जो काही तुम्ही निर्णय घेतलेला आहे ते भारतीय लोकशाहीचा आवाज दाबण्याचं काम, भारतीय लोकशाहीचं जे दबावतंत्र तुम्ही आवाज दाबण्याचं केलेलं आहे. आणि सभागृहामधला एक बोलणारा, झगडणारा नेत्याचा आवाज तुम्ही बंद केलेला आहे. हा फक्त एका नेत्याचा आवाज नाही बंद केलेला आहे, तर हा लोकशाहीचा आवाज बंद केलेला आहे. आणि मी पुन्हा एकदा राघवजी चड्डांसारख्या कुठल्याही पक्षाचा असू देत मग ते खासदार,
त्या जनतेच्या, सामान्य जनतेच्या कल्याणाची जी मुद्दे उचलतात त्या सर्व खासदारांना आणि विशेष करून राघवजी चड्डा साहेबांना मी समर्थन करतो, सपोर्ट करतो. आणि जोपर्यंत या विचाराची, जनतेच्या कल्याणाची खासदार त्या सभागृहामध्ये पोहोचणार नाही तोपर्यंत लोकशाही जिवंत राहणार नाही. लोकशाहीवरती हल्ले होत राहणार, संविधानावरती हल्ले होत राहणार आणि जनतेचं कल्याण त्यात साधल्या जाणार नाही. मी म्हणून पुन्हा एकदा अशा लोकांना, अशा खासदारांना मी समर्थन करतो. आणि पुन्हा एकदा जे आम आदमी पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी जे शाब्दिक वार चालू केलेला आहे त्यांच्यावरती एक सोशल मीडियातून असेल, मीडियामधून असेल, त्यांच्यावरती जे कॅम्पेन चालवलं जात आहे, हे कॅम्पेन हे लोकशाहीचं आवाज दाबण्याचं कॅम्पेन चालू आहे असं मी सरळ त्यांना म्हणतो. आणि आम्ही असं कधीही होऊ देणार नाही. आम्ही त्यांच्या समर्थनात उभं राहू. अख्खा भारत देश, ही सामान्य जनता त्यांच्यासोबत आहे आणि आम्हीही त्यांच्यासोबत आहोत. सपोर्ट टू राघव चड्डा.